श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत तुमच्या पार्टनरचे विचार. काय विचार करतात ते, काय थॉट्स आहेत. 3 वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. ही जनरल टाइमलेस कलेक्टिव्ह रीडिंग आहे. जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. ही मॅरिड अनमॅरिड सगळ्यांसाठी आहे, सगळ्या राशींसाठी आहे. 3 वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. तर मला इथं असं दिसत आहे की तुमच्या पार्टनरला असं वाटतं की तुम्ही तुमच्या फॅमिलीला खूप महत्त्व देता, तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही खूप महत्त्व देता. त्यांना असं वाटतंय, त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांना एक ऑप्शन म्हणून ठेवतात तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्या हिशोबाने त्यांना चालवतात, तुमच्या हिशोबाने त्यांना वागवतात असं त्यांना वाटतं. पण मला इथं असं दिसत आहे की तुमची कास्ट वेगळी असेल किंवा तुमच्यात एज डिफरन्स मला इथं दिसत आहे आणि काही लॉंग डिस्टन्स पण मला इथं दिसत आहे. काही एक मॅरिड आहे, एक अनमॅरिड आहे, असं पण सिच्युएशन मला इथं दिसते. तुमच्या पार्टनरला असं वाटतं की तुम्ही त्यांचे ट्रू लव्ह आहेत असं समजतात. ते असं समजतात की तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही लाईफ पार्टनर आहात असं पण त्यांना वाटतं. पण तुमच्यावर त्यांचा खूप विश्वास आहे, खूप विश्वास ते ठेवतात तुमच्यावर. या नात्यासाठी त्यांना खूप वर्क करायचं आहे, एफोर्ट करायचं आहे असं पण इथं दिसत आहे. ते असं समजतात की तुम्ही त्यांचे सोलमेट आहात. तुम्ही त्यांच्यासोबत असला की त्यांना खूप एनर्जेटिक फील होतं आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत नसतात तेव्हा त्यांना असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत नसतात तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांना असं अपसेट फील होतं, उदास फील होतं असं इथं मला दिसतंय. आणि तुमच्यापासून त्यांनी डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न केला, तुमच्यापासून लांब राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण मनातून तुम्हाला ते काढू शकले नाही आणि त्यांना ते जमलं पण नाही असं पण इथं दिसतंय. आणि तुमच्यासोबत ते तुमचा विचार पण खूप करतात, तुमच्यासोबत मॅरेज बघतात, फ्युचर बघतात. पण हे पहिले हे खूप सेल्फिश असतील, त्यांनी खूप सेल्फिश विचार केला असेल त्यांचा. आणि इथे असं दिसतंय की तुम्ही इथं मला असं दिसतंय की पहिले त्यांनी खूप त्यांचा सेल्फिनेस पाहिला असेल. जेव्हा तुमच्यामध्ये वाद झाले असेल, त्यांनी तुमच्यावर आरोप लावले असेल, तुम्हाला चुकीचं ठरवलं असेल इथं असं दिसतंय. आणि वागले स्वतः चुकीचं, ते स्वतः चुकीचे होते आणि असं समजायचं की तुम्ही त्यांच्याबरोबर चुकीचं करत आहात असं ते समजत होते. विक्टिम कार्ड प्ले केला असेल ह्यांनी तुमच्यासोबत असं पण दिसतंय. आणि मला इथं असं दिसतंय की तुम्हाला चीट पण केलेलं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही त्यांना त्यांच्या चुकीसकट तुम्ही त्यांना माफी दिलेली आहे.